सो देअर वॉज अ BSc स्टुडंट, IT, BSc IC स्टुडंट, असं पण नाही का म्हणजे 10-15 वर्षाचा कोणीतरी स्टुडंट आहे. मी त्याला हे प्रश्न विचारला, बेटा आपका हीरो म्हणजे हिंदी, ही वॉज अ हिंदी स्पीकिंग पर्सन. मी विचारलं बेटा आपका हीरो कोण आहे? त्यांनी कुठल्या तरी बॉलिवूडचं ॲक्टरचं नाव घेतलं. मी म्हटलं ठीक आहे. तर मी त्याला विचारलं हॅव यू एनी टाइम हर्ड अबाउट प्रीतिलता वड्डेदार? नो. हॅव यू एनी टाइम हर्ड अबाउट बटुकेश्वर दत्त? हॅव यू एव्हर हर्ड अबाउट सूर्य सेन? आणि म्हणजे ॲटिट्यूडमध्ये कदाचित ऐकलं असेल, कोणीतरी होता. मी म्हटलं अरे तुला लाज वाटायला पाहिजे रे, हे आपल्या फ्रीडम फायटर्स आहेत, राष्ट्रासाठी आपल्यासाठी जीव दिले ते या लोकांनी. दीज पीपल आर फ्रीडम फायटर्स अँड दीज आर द रिअल हिरोज. म्हणजे जर तुमचे हिरो जे नट आणि नटे असतील, ठीक आहे, दॅट इज अ प्रोफेशन, आय रिस्पेक्ट दॅट प्रोफेशन. बट तुम्ही त्यांना हिरो केलं आणि यांना तुम्ही ओळखत नाही, म्हणजे काय तुमचं फ्युचर होणार? सो ड्युरिंग दॅट पॉईंट ऑफ टाईम, जेव्हा म्हणजे हे सारखे पॉलिटिशियन्स वगैरे किंवा प्रेशर ग्रुप्स वगैरे ज्या लोकांनी माझ्यावरती अटॅक केलं होतं, त्यावेळी मी फक्त 2-3 लोकांबद्दल विचार करायचा. एक तर आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे ते असं म्हणजे इंटरव्ह्यूसाठी नाही, तुम्ही खरं त्यांची जीवनशैली बघा तुम्ही. म्हणजे हिंदवी स्वराज कसं घडलं, त्यांच्यासमोर कोण होता? औरंगजेब, मुघल, बाजी, आणि त्यानंतर हे निजामशाही, आदिलशाही, बिजापूर, इंग्लिश, पोर्चुगीज, म्हणजे एकटा लढलं ना ते, आणि हिंदवी स्वराज केलं त्यांनी. तर मी तर त्यांचा एक छोटासा मावळा आहे मी. बरोबर. त्यानंतर पावनखिंडची लढाई तुम्ही बघा. अरे ताना आपले बाजीप्रभू देशपांडे, काय म्हणजे लढाई त्यांचं. तर मला असं वाटतं की त्यांनी जेव्हा लढा दिले, आणि हे तर दैवत आहे माझे, तर येऊ द्या 100 लोकांना, घेतो मी त्यांना पण, लढणार त्यांच्याशी. सो आदर्श असायला पाहिजे तुमच्या आयुष्यात, तेव्हा तुम्ही लढणार.